धुळे वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ संचालित कला वाणिज्य आणि BCA महिला महाविद्यालयात आविष्कार स्पर्धेत 25हून अधिक स्पर्धकांनी घेतला सहभाग। शहरातील देवपूर परिसरातील SNDT महिला महाविद्यालय असून या महाविद्यालयात पहिल्यांदाच आविष्कार स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेत धुळे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला, ज्यात प्रामुख्याने 25हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला। यात होणाऱ्या आविष्कार स्पर्धा 2024-25 मध्ये मानवता, भाषा आणि ललित कला, वाणिज्य, व्यवस्थापन, कायदा, विज्ञान आदी विषय या ठिकाणी आविष्कार स्पर्धेत घेण्यात आले होते। तर विद्यार्थ्यांसह स्पर्धकांनी या ठिकाणी पोस्टरच्या माध्यमातून 25हून अधिक स्पर्धक सहभागी झाले। तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमा पूजन, दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज इंग्रजी प्राध्यापक डॉक्टर वैभव सबनीस, SSVPS कॉलेज मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर जाधव सर, प्रेसिडेंट स्मिताजी आजमेरा, ऋषीजी आजमेरा, प्राचार्य DZ चौधरी, स्पर्धा इंचार्ज डॉक्टर विनोद उपरवाट आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर आविष्कार स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आले। तर पहिल्यांदाच होणाऱ्या या आविष्कार स्पर्धेत उत्तम असा प्रतिसाद या ठिकाणी स्पर्धकांनी दिला। तर या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना या ठिकाणी मान्यवरांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या। करीब 10 लोग थे जिनकी उसके बाद में तो दूसरा में ये वाला था। तो बाद में नेक्स्ट पॉइंट है साइबर सिक्योरिटी की जरूरत इसलिए है क्योंकि बहुत सारे ऐसे लोग हैं जिनकी पर्सनल इंफॉर्मेशन साइबर अटैक्स हो जाते हैं। फाइसिंग मालवेयर, फाइसिंग हो गया, मालवेयर हो गया, हैकिंग हो गया, तो बहुत सारे साइबर अटैक्स होते हैं जिसकी वजह से जो लोग होते हैं उनकी पर्सनल इंफॉर्मेशन लीक आउट हो जाती है। जैसे कि उसके अकाउंट की डिटेल्स हो गई, अकाउंट्स डिटेल हो गई, पर्सनल इंफॉर्मेशन, सेंसिटिव इंफॉर्मेशन की वो सब लीक आउट हो जाती है। तो इसलिए हमें साइबर सिक्योरिटी बहुत ज़्यादा जरूरी है। और सेकंड पॉइंट है सबका की ऑब्जेक्टिव। अपने ऑब्जेक्टिव में ये स्टडी करेंगे कि कॉमन टाइप्स है। कुछ कॉमन टाइप्स के हैकिंग्स होती हैं जो हर किसी की होती है, पर वो कुछ मोस्ट ऑफ द लोग होते हैं जो उसे रिपोर्ट आउट नहीं करते साइबर क्राइम के तौर पे कि ऐसा हमारे साथ हुआ है, तो हम उसे स्टडी कर सकते हैं। तो फर्स्ट पॉइंट हम उसमें बाद में हम नेक्स्ट पॉइंट देखेंगे मेथोडोलॉजी। ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे ते वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ संस्थेचे CEO आदरणीय भैयासाहेब ऋषीजी। या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे ते लॉ कॉलेजचे इंग्रजी विभागाचे प्राध्यापक आदरणीय डॉक्टर वैभव सबनीस सर, आणि दुसरे परीक्षक आपल्याला लाभलेले ते SSVPS महाविद्यालयाचे मानसशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय जाधव सर, आपल्या महाविद्यालयाचे IQAC चे प्रमुख आदरणीय उपरवट सर, आपल्या महाविद्यालयातील सर्व विभागातील शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू आणि भगिनी, तसेच आपल्या महाविद्यालयाच्या सर्व माझ्या लाडक्या विद्यार्थी पाहुण्यांचं आणि सर्व विद्यार्थिनींचं मी मनापासून स्वागत करतो। नंतर ज्यांनी भाग घेतलेला आहे या स्पर्धेमध्ये त्या सर्व विद्यार्थिनींचे देखील मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आविष्कार स्पर्धा ही जी ठेवलेली आहे
त्याचा प्रमुख उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये असलेली नाविन्यता किंवा सृजनशीलता ती बाहेर काढण्यासाठी कुठेतरी महाविद्यालयाने किंवा विद्यापीठाने संधी देणं आवश्यक होतं. परंतु आतापर्यंत SNDT विद्यापीठामध्ये अशा प्रकारची कोणतीही स्पर्धा आयोजित केलेली नव्हती. सर्व पहिला त्यांचा प्रयत्न आहे आणि या पहिल्या प्रयत्नाला मला असं वाटतं खूप चांगल्या पद्धतीने यश मिळत आहे. त्याचं कारण म्हणजे आपल्या या हॉलमध्ये जेवढे काही बॅनर्स लागलेले आहेत, बॅनरची संख्या जवळजवळ 20 ते 25च्या आसपास ही संख्या आहे. म्हणजे त्याच्यावर आपल्याला वाटतंय की ही स्पर्धा आपली यशस्वी झालेली आहे. याच्यातून तुम्ही काय नाविन्य निर्माण केलेलं आहे, कोणती सृजनशीलता तुम्ही निर्माण केलेली आहे, हे तुम्हाला आजच्या या स्पर्धेतून तुम्हाला दाखवायचं आहे. आणि त्या निमित्तानं मी आदरणीय दोन्ही परीक्षकांना विनंती करणार आहे की आमच्या या विद्यार्थिनींनी जे काही बॅनर्सवरती, फ्लेक्सवरती जे काही मांडलेलं आहे संशोधनाचं, त्यांचं जे अंतिम फलित आहे, हे बघताना तुम्ही त्याची मेथोडॉलॉजी पण बघा, त्यांचा विषय बघा आणि त्या विषयातून अंतिम निर्णय, अंतिम निष्कर्ष जो काही निघालेला आहे त्या निष्कर्षाची उपयुक्तता किती आहे, असे जे काही मुद्दे आहेत, या मुद्द्यांचा जरूर तुम्ही मूल्यांकन करताना विचार करा, असं मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि या कार्यक्रमासाठी ज्या ज्या महाविद्यालयाने सहभाग नोंदवलेला आहे त्या त्या महाविद्यालयांचे सन्माननीय प्राचार्य, त्यांचे पण मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थिनींना मनापासून मी शुभेच्छा देतो की आपण या ठिकाणी हे जे बॅनर्स या ठिकाणी लावलेले आहेत तर आपण खूप चांगल्या पद्धतीने सादर करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. करून देण्याचं काम आविष्कार सारख्या स्पर्धांमधून होत असतं आणि म्हणून तुम्ही आजपासून फक्त फायर नाही तर वाईल्ड फायर होणार आहात. कारण या ठिकाणी खूप सुंदर तुमचे बॅनर लागलेले आहेत, तुमचे विषय सगळे वाचण्याचा प्रयत्न केला, टायटल्स वाचण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या कलागुणांना, आपल्यातले जे इन्स्टिंक्ट्स आहेत, आपल्या जी फायर आहे तिला न्याय देण्याचं काम तुम्ही करत आहात. हे काम इथं संपत नाही, तर ही शिदोरी तुम्हाला समाजात घेऊन जाऊन समाजाचा कायापालट कसं करता येईल, कारण आपण अनेक बर्निंग इश्यूज या ठिकाणी घेतलेले आहेत, तर ते तुम्ही प्रॅक्टिकली व्यावहारिक रूपात कसं मांडतात याला जास्त महत्व राहील. ही एक सुरुवात आहे आणि या सुरुवातीचा शेवट आपल्याला आणखी उच्च कोटीनं करायचा आहे. तोच न्याय तुम्ही खऱ्या अर्थानं देऊ शकतात. आपण समाजामध्ये पाहतोय की सगळ्यात जास्त टार्गेट केलं जातं तर ते महिलांना केलं जातं. मग ते ऍडव्हर्टाईज असो, मूव्हीज असो, समाज असो, आपलं दैनंदिन वागणं असो, डोमेस्टिक व्हायलन्स असेल, अनेक कायदे असतील, या सगळ्या गोष्टींचं ओहापोह आपण या सगळ्या बॅनर्स मधून केलेलं आहे. म्हणून मी आपलं सर्वांचं कौतुक करतो. उपरवट सर, आदरणीय प्राचार्य सर, ऋषभैयांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून अतिशय सुंदर देखणं आयोजन आपण केलेलं आहे. आपल्याला मी शुभेच्छा देतो. उधळीत रंग अबीर गुलाल, उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आषाढी कार्तिकी भक्तजन येती, आषाढी कार्तिकी भक्तजन येती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती. चोखा म्हणे नाम घेता, चोखा म्हणे नाम घेता, भक्त होती दंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. थँक्यू.